मित्रांनो, आज आपण द ॲडव्होकेट अमेंडमेंट ॲक्ट 2025 या विषयाचा व्हिडिओ पाहणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने अशी गोष्ट आहे की या विधेयकामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या पद्धतीने ॲडव्होकेट ॲक्ट 2025 बनवल्या जात आहे, ज्यामध्ये वकिलांसाठी फार मोठ्या सुधारणा विधेयक यामध्ये ॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे, यामध्ये घेण्यात आलेलं आहे, सरकारमार्फत याचा विचार करण्यात आलेला आहे। तर माझी सर्व वकील बांधवांना विनंती आहे की या ॲक्टमध्ये प्रामुख्याने काय झालेलं आहे की हा ॲक्ट मी पूर्ण अभ्यासला। मी आता व्हिडिओमध्ये थोड्या वेळात तो सगळा सांगणारच आहे, परंतु या ॲक्टमध्ये वकिलांच्या संरक्षणासाठी कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिलेलं नाही। त्यामुळं यांनी या विधेयकामध्ये अजून काही नवीन सेक्शन आणि नवीन सुझाव मागितलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचे हे 2 ईमेल ॲड्रेस आहेत, या 2 ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही आम्हाला सदरची माहिती कळवा। याच्यात तुमचा नवीन काही मत असेल, नवीन काही सुझाव असेल, यात एखादा नवीन कलम ॲड करायचा असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, ज्यामध्ये तुमच्या कळवल्यानंतर आम्ही याची दुरुस्ती करू आणि ते कलम त्याच्यामध्ये ॲड करू। याकरिता माझी सर्व वकील बांधवांना विनंती आहे की आपण या 2 ईमेल ॲड्रेसवरती सर्वांना माहिती कळवावी, आपले नवीन सुझाव कळवावेत, वकिलांच्या संरक्षणासाठी आपली काय काय मतं आहेत यांना जास्तीत जास्त स्वरूपात कळवावीत, जेणेकरून यामध्ये आपल्या पाठवलेल्या मेल्सचा विचार होईल आणि नवीन सेक्शन या नवीन होणाऱ्या विधेयकामध्ये आपल्या संरक्षणासाठी ॲड होईल। त्यामुळं माझी कळकळीची हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपण यामध्ये वकिलांच्या संरक्षणासाठी आपलं मत नोंदवाच। या 2 ईमेल ॲड्रेसवरती आपण त्यांना मेल पाठवा, ही माझी या माध्यमातून आपणास विनंती आहे। तर आता प्रामुख्याने आपण पाहू की या नवीन ॲक्टमध्ये काय काय फेरबदल केलेले आहेत। अधिवक्ता अधिनियम होता, त्याच्या सुधारणेसाठी 2025ला यांनी ही सुधारणा हाती घेतलेली आहे। यामध्ये कलम 1 मध्ये त्यांनी जे विद्यमान तरतुदी होत्या, आता प्रस्तावित तरतुदीत त्याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे। बार असोसिएशनमध्ये न्याय प्राधिकरण कसं समाविष्ट आहे, त्याच्यानंतर ईमध्ये बारची परीक्षा कशा प्रकारची घेतली जाणार, कायदेविषयक शिक्षणाची प्रक्रिया कशी असणार, तसेच कलम 2 मध्ये कायदेविषयक पदवीधर म्हणजे काय त्याचं नमूद करून दिलेलं आहे। त्याच्यानंतर कलम 2 पूर्वीचं जसं आहे तसंच आहे। कलम 2 मध्ये बऱ्याच प्रकारची चेंजेस करण्यात आले, त्याच्यात 1, 2, 3 अशी पडताळणी टाईप सुरुवात बदल केलेले आहेत। त्याच्यानंतर बार कौन्सिलचं कार्यक्षेत्र किती आहे ते त्याच्यात नमूद करून दिलेलं आहे। प्रस्तावित सुधारणामध्ये त्यांनी वेगळे त्याच्यामध्ये सेक्शन जे दिलेले आहेत, त्याच्यात त्यांनी काही भाग म्हणजे एक बार कौन्सिल आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, कर्नाटक, ओडिसा, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश केला आहे। तर ब मध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोरम, नागालँड असे राज्यांचा उल्लेख केलेला आहे। तर आसाम, मिझोरम आणि नागालँड बार कौन्सिल म्हणून ओळखली जातील। आता त्यांनी त्याच्यामध्ये काय मिझोरम आणि नागालँड हे बार कौन्सिल म्हणून ओळखले जातील हे याच्यात मेन्शन करून दिलेलं आहे। त्याच्यानंतर केरळ राज्य आणि लक्षद्वीप मालदीवसाठी केरळ बार कौन्सिल म्हणून ओळखली जावेत, ह्याच्यासाठी एक त्यांनी सेपरेट तरतूद केली आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच केंद्रशासित पंजाब आणि हरियाणाकरिता बार कौन्सिलची ओळख व्हावी यासाठी एक त्यांनी तरतूद केलेली आहे। यामध्ये सॉलिसिटर जनरल दिल्लीच्या उच्च न्यायालयाकरिता सॉलिसिटर जनरलची एक मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। बाकी बऱ्यापैकी कायदे जुनेच आहेत, यातला 3 वगळण्यात आलेला आहे। स्टेट बार कौन्सिल आणि इंडियाचे सर्व सदस्य पुढे राहिल्याबद्दल जोपर्यंत बार कौन्सिल आणि यांचा परस्पर पात्रता आणि अटीपूर्ण असा संदर्भ दिलेला आहे। म्हणजे उपकलम 2 मध्ये निवडणुकीचा संदर्भ दिलेला आहे की कशा प्रकारच्या निवडणुका होतील।
त्याच्यानंतर प्रस्तावित सुधारणेमध्ये बार कौन्सिलने विहित केलेल्या नियमानुसार प्रत्येक बार कौन्सिल पात्र विकलांगाची यादी, मतदान यादी ती वेगळी केली जाईल अशी सुधारणा यादी, म्हणजे ज्याच्यात बरेच सगळे चेंजेस करण्यात आलेले आहेत. जे सुधारणा विधेयक 2025 आहे हे पुनर्रचनेसाठी केलेलं आहे आणि त्याच्यात अनुरूप तरतुदींचा सध्या त्यांनी मागणी केलेली आहे. जुन्यात आणि नव्यात फरक एवढाच झालेला आहे, केंद्र सरकारने त्यांचे प्रस्तावित 3 सदस्य, म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, याच्यात कलम 4चा ड आहे, केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेल्या 3 सदस्य जास्तीत जास्त राहतील. याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे की 2 महिलांचा समावेश करून घेतलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत महिलांना समान हिस्सा बार कौन्सिलमध्ये कुठं नव्हता. आपल्याकडे जी महिला सदस्य निवडून यायचे तेच बार कौन्सिलमध्ये असायचे. याच्यातही 2 वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे त्याच्याबद्दल 2 महिला सदस्यांचा समावेश परिषदेने करून घ्यावा याबद्दलचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतरचा विषय आहे बार कौन्सिलचा डायरेक्टली कलम 6 मध्ये काही विशेष चेंजेस नाहीत केलेले, नियमाप्रमाणे सगळ्यांची नोंदणी करून घ्यायची. याच्यात आता एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे की एखाद्याची डिग्री झाली असेल तरी तो वकील, म्हणजे त्याचं काय रजिस्ट्रेशनच असावं किंवा मग तो बारचा प्रॅक्टिशनरच असावा असं काही कंपल्शन नाही केलं. याच्यामध्ये थोडे फेर चेंजेस केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा एक विषय महत्त्वाचा असा आहे की आता आपण भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. त्याचंही प्रावधान आता ॲडव्होकेट ॲक्टमध्ये नवीन पद्धतीनं दिलेलं आहे. तसेच भारताबाहेरची सुद्धा वकील मंडळी आपली असोसिएट्स घेऊन भारतामध्ये प्रॅक्टिससाठी येऊ शकतात असंही प्रावधान आता यामध्ये दिलेलं आहे. याचीही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. यात कोणती कलमे वगळलेली आहेत मी ते एक तुम्हाला सांगतो. 49 ड मध्ये केंद्र सरकारने निर्देशित केलेल्या तरतुदींचा सर्व आदेशांचं पालन केलं जाईल. यामध्ये जुन्या कायद्यामधले 55, 56, 57, 58, 58A, 58AA, 58AB, 58AC, 58AD, 58AE, 58AF, 58AG, 58B हे कम्प्लिटली वगळण्यात आलेले आहेत. बाकी 49 आणि ब इथपर्यंत हे सगळे ॲक्ट कायम राहिलेले आहेत. तर या आजच्या व्हिडिओ बनवण्यामागचा माझा मूळ उद्देशच एवढा होता की या सर्व नवीन अमेंडमेंट ॲक्टमध्ये कुठेही वकिलांच्या संरक्षणासाठी कायद्याचं एकही कलम बनवण्यात आलेलं नाही. तरी माझी सर्व वकिलांना कळकळीची विनंती आहे की आपण या ईमेल ॲड्रेसवरती पुन्हा एक वेळेस हे ईमेल ॲड्रेसचा स्क्रीनशॉट घ्या आणि आठवणीनं या ईमेल ॲड्रेसवरती आपलं नोंदवा. त्याच्याशिवाय वकिलांना संरक्षण मिळणार नाही ही माझी कळकळीची विनंती सर्व वकील बांधवांना आहे.